इतके नगरसेवक निवडून आणू की महापौर हा उत्तर भारतीय होईल, असं भाजपचे कृपाशंकर सिंग म्हणाले आणि त्यानंतर या मराठी विरुद्ध परप्रांतीय या वादामध्ये आणखीन एक ठिणगी पडली। ते काय म्हणालेले होते की 29 महापालिका आहेत, तिकडे सगळीकडे भाजपची आणि युतीची सत्ता जी आहे ती येईल आणि मग आपण इतके नगरसेवक आपण निवडून आणू या सगळ्यामध्ये की जो महापौर असेल तो उत्तर भारतीय असेल। पण या सगळ्यातनं प्रश्न हा पडला की खरंच हे भाजपला करणं शक्य आहे का? खरंच त्यांनी इतके परप्रांतीय उमेदवार जे आहेत ते दिलेले आहेत का, किंवा उत्तर भारतीय उमेदवार जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत का, हे सगळं बघण्यासाठीच काही आकडे आपण बघणार आहोत आणि त्यातनं हा अंदाज बांधणार आहोत की खरंच भाजपला हे करणं शक्य आहे का जर त्यांचे तितके उमेदवार निवडून आले तर। कारण भाजपनी जी यादी आहे त्यांची मुंबईसाठीची ती समोर आलेली आहे, एक फायनल लिस्ट ज्याला म्हणतात ती फायनल लिस्ट समोर आलेली आहे आणि त्याच्यामधनंच त्यांनी किती उत्तर भारतीय उमेदवार दिलेले आहेत आणि किती मराठी उमेदवार दिलेले आहेत, किती इतर उमेदवार दिलेले आहेत म्हणजे इतर समाजातले, ते त्याचे आकडे जे आहेत ते काढण्यात आलेले आहेत आणि या आकड्यांमधनं आपण बघणार आहोत की खरंच कृपाशंकर सिंग जे म्हणाले ते खरंच मुंबईमध्ये होण्याची शक्यता आहे का किंवा ते होऊ शकतं का। आता आपण आज जे आकडे बघणार आहोत ते फक्त मुंबई संदर्भातले आहेत, म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन जे आहे त्या रिजन मधले आहेत, कारण की ती लिस्ट जी आहे ती समोर आलेली आहे। इतर महापालिकांबद्दलचे हे आकडे नाहीयेत हे मी आधीच स्पष्ट करते आणि त्यातही आपण सगळ्या महापालिका घेतलेल्या नाहीयेत, काही स्पेसिफिक महापालिका आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत। त्यांनी हे जे वक्तव्य केलेलं होतं ते त्यांनी मीरा भाईंदरमध्ये केलेलं होतं, तिथे ज्यावेळेला काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे म्हटलेलं होतं। नंतर त्यांनी सारवासारव करत ते हे सुद्धा म्हणाले की कशा पद्धतीनं माझ्या वक्तव्याचा विपर्यास जो आहे तो करण्यात आलेला आहे असं म्हणत त्यांनी सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला। पण याच्यावरती उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, मनसे असेल, एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल, हे सगळे याच्यावरती तुटून पडले आणि हा सगळा वाद जो आहे तो आणखीनच पेटत गेला। सो आपण आकडे बघूयात आणि बघूयात भाजप हे खरंच करू शकतं का। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। तर सगळ्यात पहिले जसं मी म्हटलं की आपण फक्त काही महापालिका ज्या आहेत त्याच घेतलेल्या आहेत, आपण सगळीकडचे हे आकडे जे आहेत ते काढलेले नाहीयेत, पण काही प्रमुख ज्या महापालिका आहेत जिथे खरंच भाजपचा इन्फ्लुएन्स होऊ शकतो की भाजपने मोठ्या प्रमाणात जिकडे उमेदवार दिलेले आहेत अशा काही महापालिका आपण बघणार आहोत। तर आपण पहिलं म्हणजे मुंबईमध्ये जर बघितलं तर त्यांनी मराठी, उत्तर भारतीय आणि इतर असे किती उमेदवार दिलेले आहेत त्याची आकडेवारी आहे। तर मुंबईमध्ये 92 मराठी उमेदवार जे आहेत ते त्यांच्याकडनं देण्यात आलेले आहेत। 15 जर आपण बघितलं तर उत्तर भारतीय उमेदवार त्यांनी दिलेले आहेत आणि 30 जे आहेत ते इतर उमेदवार त्यांनी दिलेले आहेत। म्हणजे सगळीकडे आपण एक बघितलं तर असे इतर किंवा मराठीचा जो आकडा आहे तो जास्त आहे, उत्तर भारतीय आकडा जो आहे तो या स्लाइडवरती आपल्याला कमी बघायला मिळतोय। त्याच्यानंतर ठाण्यामध्ये आपण जर बघितलं तर ठाण्यामध्ये 30 मराठी त्यांनी उमेदवार जे आहेत ते दिलेले आहेत, 2 त्यांनी उत्तर भारतीय दिलेले आहेत आणि 8 हे इतर समाजातले उमेदवार त्यांनी दिलेले आहेत। ठाण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मराठी पॉप्युलेशन जे आहे तेही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्याच्यामुळे तिथे त्यांनी मराठी उमेदवार जास्त दिलेले आहेत असं याच्यातनं दिसतंय। मीरा भाईंदरमध्ये आपण जर बघितलं तर 39 मराठी उमेदवार त्यांनी दिलेले आहेत, 14 उत्तर भारतीय देण्यात आलेले आहेत आणि 34 जे आहेत ते इतर समाजाचे उमेदवार त्यांच्याकडनं देण्यात आलेले आहेत। हे आपल्याला इकडे बघायला मिळतंय। म्हणजे आता ह्या 3 महापालिका आहेत, आपण पुढच्याही आणखीन 3 महापालिका ज्या आहेत त्या बघणार आहोत। कल्याण डोंबिवलीमध्ये बघितलं तर 51 त्यांनी मराठी उमेदवार दिलेले आहेत, 2 उत्तर भारतीय आहेत आणि 1 इतर मध्ये उमेदवार जो आहे तो येतो। त्याच्यानंतर उल्हासनगरमध्ये जर बघितलं तर 38 साधारण त्यांनी मराठी उमेदवार जे आहेत ते दिलेले आहेत, 10 त्यांनी उत्तर भारतीय दिलेत आणि 30 त्यांनी इतर दिलेले आहेत। या 30 मध्ये जे प्रमाण आहे साधारण 28 उमेदवार जे आहेत ते सिंधी आहेत, ही माहिती सुद्धा समोर आलेली आहे। उल्हासनगरमध्ये सिंधी कम्युनिटी खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळे तिथे त्यांनी साधारण 28 सिंधी उमेदवार जे आहेत ते दिलेले आहेत भाजपनी असं सुद्धा म्हटलं जातंय। पण उत्तर भारतीय आपण जर बघितलं तर 10 देण्यात आलेले आहेत। उल्हासनगरमध्ये एक मिक्स्ड क्राऊड, एक मिक्स्ड पॉप्युलेशन आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच्यामुळेच ही डायव्हर्सिटी मे बी करण्याचा प्रयत्न असू शकतो याच्यामध्ये, पण 10 उत्तर भारतीय उमेदवार त्यांच्याकडे इथे देण्यात आलेले आहेत। आणि भिवंडीमध्ये आपण जर बघितलं तर 21 मराठी उमेदवार देण्यात आलेले आहेत, 1 उत्तर भारतीय आणि 3 इतर समाजातले उमेदवार त्यांच्याकडनं देण्यात आलेले आहेत। सो या 6 प्रमुख महानगरपालिका होत्या ज्याचे आकडे जे आहेत ते आपण काढलेले आहेत। आणि मुंबईमध्ये आपण एकंदरीत जर बघितलं तर मराठीचा मुद्दा हा प्रचंड लावून धरण्यात आलेला आहे ठाकरे बंधूंच्या युतीकडून। मराठी माणूस असेल, मराठी माणसासाठी करणारे आम्हाला काम करायचं आहे असं त्यांचं म्हणणं असेल, किंवा ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे, ही मराठी माणसासाठी
शेवटची लढाई आहे असे बॅनर्स लावणं असेल, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं सातत्यानं सांगितल्या जात आहेत मराठी माणसांना. आणि म्हणूनच कुठेतरी भाजपनी सुद्धा, आपण जर हे आकडे बघितले तर आपल्या लक्षात येतं की भाजपनी सुद्धा मराठी उमेदवारच जास्त दिलेला आहे. म्हणजे मराठी मतांचं विभाजन जे आहे ते होऊ नये, मराठी मतं जी आहेत ती एक गठ्ठ्यानं कोणाला तरी मिळावीत याच्यासाठी सगळेच पक्ष प्रयत्न करतायत असं सध्या तरी दिसतंय. कारण सगळ्याच पक्षांचा भर जो आहे तो मराठी उमेदवार देण्यावरती आहे आणि अर्थात ही चांगली गोष्ट सुद्धा आहे. पण त्याचबरोबर त्यांनी उत्तर भारतीय किंवा इतर समाजातले उमेदवार जे आहेत ते भाजपकडनं अर्थात जास्त प्रमाणात देण्यात आलेले आहेत शिवसेना किंवा इतर पक्षांपेक्षा. म्हणजे आपण जर बघितलं तर ठाकरे युतीनं काय केलेलं आहे, तर ठाकरे युतीनी 90% त्यांचे जे उमेदवार आहेत मुंबईतले ते मराठीच दिलेले आहेत. म्हणजे मराठी उमेदवार आहेत सगळीकडे मुंबईमध्ये, असं त्यांच्याकडनं तरी सध्या करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे एकंदरीत आपण जर चित्र बघितलं तर सध्याच्या घडीला भाजप असेल किंवा ठाकरे असतील या सगळ्यांनीच मराठी माणूस हा कुठेतरी फोकस करून सगळीकडे मराठी उमेदवार देण्यावरती भर दिलेला आहे. पण भाजपनी त्याचबरोबर इतर समाजातले जे उमेदवार आहेत ते सुद्धा दिलेले आहेत आणि उत्तर भारतीयांना सुद्धा त्यांनी संधी दिलेली आहे, जी आपल्याला ठाकरेंच्या बाजूनी खरं तर फारशी बघायला मिळत नाहीये. किंवा इव्हन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा तसं फारसं केल्याचं चित्र आपल्याला दिसत नाहीये. त्याच्यामुळे भाजपचा टार्गेट हे आता नक्की कोण आहे हे आपल्याला या आकड्यांमधनंही स्पष्ट होतच आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हे जे वक्तव्य होतं ज्याच्यावरनं खरं तर ही सगळी चर्चा सुरू झाली किंवा हा सगळा वाद पेटला, त्याच्याबद्दलचं तुमचं मत काय होतं तेही तुम्ही आम्हाला सांगू शकता. आणि मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.